In previous lecture, we have seen the fundamental quantity and derived quantity. Fundamental quantity is the quantity which does not depend on any other quantity for measurement is known as fundamental quantity. Derived quantity, it is a physical quantity which can be expressed or which depends on other fundamental quantity for its measurement. फिजिकल क्वांटिटीच्या दोन प्रकार पाहिले, म्हणजे भौतिक राशी ज्याला आपण म्हणतो त्याचे दोन प्रकार पाहिले. एक फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरी डिराइव फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी तिच्या मोजमापासाठी दुसऱ्या कशावरही अवलंबून असत नाही. जसं लेंथ आहे, लेंथ मोजताना आपल्याला मासची गरज नाही, टाईमचीही गरज नाही, म्हणजे मास आणि टाईमवरती अवलंबून नाही. तसं मास मेजर करताना लेंथ काय गरज नाही, टाईमचीही गरज नाही, वेळेचीही गरज नाही. म्हणून मास झालं, लेंथ झालं, टाईम झालं, या फंडामेंटल क्वांटिटी ते इतर कशावरही अवलंबून नाही. डिराइव फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी ज्या मोजमापासाठी दुसऱ्या क्वांटिटीजवर म्हणजे मूलभूत क्वांटिटीवर फंडामेंटल क्वांटिटीवर अवलंबून आहेत. अशा क्वांटिटीला म्हटलं तर डिराइव फिजिकल क्वांटिटी. उदाहरण द्यायचं झालं तर एरिया ऑफ रेक्टँगल, डेन्सिटी, फोर्स, वर्क, प्रेशर इट्सेट्रा. डेन्सिटी, it is equal to the mass upon volume. So density depends upon mass and volume. घनता ज्याला आपण डेन्सिटी म्हणतो ही दोन क्वांटिटीवर अवलंबून आहे, एक म्हणजे मास आणि दुसरं व्हॉल्यूम. परत व्हॉल्यूम जर विचारात घेतलं नुसतं तर व्हॉल्यूम तीन क्वांटिटीवर अवलंबून आहे, लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट. लेंथ ही एक क्वांटिटी झाली, ब्रेड्थ ही दुसरी क्वांटिटी झाली आणि हाईट ही तिसरी क्वांटिटी झाली. तिन्ही लेंथ स्वरूपातच आहेत पण तीन वेगवेगळे असल्यामुळं व्हॉल्यूम डिपेंड्स अपॉन थ्री लेंथ्स. सो व्हॉल्यूम इज ऑल्सो डिराइव फिजिकल क्वांटिटी. Velocity is nothing but distance upon time. So velocity depends upon distance, that means length and time. म्हणजे velocity ही लेंथ आणि टाईम या दोन क्वांटिटीवर अवलंबून आहे, म्हणून ती झाली डिराइव क्वांटिटी. म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीच्या इतर फंडामेंटल क्वांटिटीवर अवलंबून असतात त्यांना म्हणलं होतं डिराइव फिजिकल क्वांटिटीज. या क्वांटिटीज एक उदाहरण तुम्हाला एक्झाम्पल सोडून दाखवलं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल, लेंथ इंटू ब्रेड, आणि त्यावरून त्याचं युनिट काढता येतं. युनिट ऑफ एरिया इज लेंथचं मीटर, ब्रेडचं मीटर, म्हणून मीटर इंटू मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर. तसंच वेलॉसिटी तुम्ही लिहू शकता डिस्टन्स अपॉन टाईम. टाईम खाली होता तो सेकंदमध्ये, तो वर घेतला म्हणून मीटर इंटू सेकंद रेस टू -1. तर तुम्ही ॲक्सलरेशनचं फॉर्म्युला लिहू शकता, फोर्सचा लिहू शकता, मोमेंटमचा लिहू शकता. या सगळ्या टर्म तुमचे झालेल्या आहेत. सूत्र लिहा, त्यांचे युनिट्स लिहा आणि मग ॲक्सलरेशनचे युनिट काढा, फोर्सचं युनिट काढा आणि मोमेंटमचं युनिट तुम्ही कॅल्क्युलेट करा, कारण या सगळ्या डिराइव क्वांटिटी आहेत. आता काही फंडामेंटल क्वांटिटीचे मेजरमेंट कसे करतात हे आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट क्वांटिटी इज अ लेंथ. मेजरमेंट ऑफ अ लेंथ. टू मेजर द लेंथ or distance, the SI unit is a meter. What is a meter? So 1 meter, it is a length of a path traveled by light in a vacuum during a time interval 1 upon 2.9979 10⁸ सेकंद. म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये लाईटनी जेवढं अंतर तुमचं कव्हर केलं आहे, डिस्टन्स कव्हर केलं आहे, त्या डिस्टन्सला म्हणलं होतं 1 मीटर. हे काढलं आहे कशावरून? व्हेलॉसिटीच्या सूत्रावरून. व्हेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाईम. मग डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं होतं. 1 मीटर डिस्टन्ससाठी हा व्हेलॉसिटी खाली आणला, सो 1/d. या कालावधीमध्ये जेवढा अंतर तो कव्हर करून गेला त्याला म्हटलं आपण डिस्टन्स. टू मेजर
फॉर मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस, खूप लांबचे डिस्टन्सेस मेजरमेंट करण्यासाठी मीटर हे सफिशियंट नाही. आपण पाहतो मीटरनंतर आपण किलोमीटर वापरतो. पण हे झालं तर एका गावापासून दुसऱ्या गावामधलं अंतर मोजण्यासाठी. व त्याहीपेक्षा जास्त लांब अंतरावर जर असेल तर तेही युनिट उपयोगी पडत नाही. मग इथून आपल्याला सूर्याचं अंतर काढायचं आहे, स्टारचं डिस्टन्स बघायचं आहे, तर यासाठी दुसरे युनिट्स, लार्जर युनिट्स आवश्यक होते. आणि मग ते लार्जर युनिट्स सांगितले गेले. एकाला म्हणलं होतं ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि दुसरं लाईट इयर. म्हणजे एका वर्षात लाईटने जेवढं अंतर कापलं त्याला म्हणलं होतं लाईट इयर. 1 AU इज इक्वल टू 1.496 इंटू 10⁻11 मीटर and 1 light year is equal to 9.46 10⁻15 मीटर. म्हणजे एका वर्षात लाईट जो काय एवढा अंतर कापून जातो आणि मग याला म्हणलं होतं 1 लाईट इयर. एवढं मीटर अंतर कापतो म्हणून त्याला म्हणलं होतं 1 लाईट इयर. Larger distance such as the distance of planets, stars from Earth's surface can be measured by using a parallax method. हे युनिट झाले कशात एक्सप्रेस करायचं, पण ते मोजायचं कसं, तर ते पॅरलॅक्स मेथडने मेजरमेंट केलं. पण आता पॅरलॅक्स मेथड कशाला म्हणलं होतं. इट इज डिफाइंड ॲज ॲपिअरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. ऑब्झर्वरने आपली जागा बदलली की ऑब्जेक्टची ही जागा बदलणार आहे आणि त्याच्यामुळे जो काय बदल तुम्हाला भासतो तो बदल म्हणजेच पॅरलॅक्स आहे. प्रत्यक्ष स्टार एका जागेवर आहे, तो जागा बदलणार आहे का, नाही. माणसाने जो पाहतोय त्याने आपली जागा बदलली की स्टारच्या पोझिशनमध्ये आपल्याला बदल दिसतो, त्यालाच म्हणलं होतं पॅरलॅक्स मेथड. साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं, जर तुम्ही होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ यू, म्हणजे तुमच्या समोर हात धरा, एका वेळेला एक डोळा क्लोज करा, दुसऱ्या डोळ्याने पहा, परत दुसरा क्लोज करा, पहिल्याने पहा, तुम्हाला त्या हाताची पोझिशन मागच्या बॅकग्राऊंडच्या तुलनेत बदललेली दिसेल. आणि हा जो बदल तुम्हाला जाणवतो त्यालाच म्हटलं जातं पॅरलॅक्स मेथड. सो दॅट मीन्स होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ यू, लुक इट फ्रॉम युअर लेफ्ट आय क्लोज अँड देन लुक इट विथ right eye closed. You will find that position of right hand get changed against the background. मागच्या सराउंडच्या तुलनेत हाताचे स्थितीमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसून. To measure the distance of a planet or a star from Earth, we take 2 positions on the surface of Earth. म्हणजे स्टारची डिस्टन्स जर आपल्याला मोजायचं असेल किंवा प्लॅनेटचं, ग्रहांचं डिस्टन्स मोजायचं असेल तर आपण पृथ्वीवर 2 पॉईंट्स घेणार आहोत. लेट ए अँड बी आर द 2 पॉईंट्स. ए एक पॉईंट आहे, बी एक पॉईंट. डी इज द डिस्टन्स बिटवीन दीज 2 पॉईंट्स. या 2 पॉईंटमधलं डी ए डिस्टन्स आहे. आणि यस इज अ पोझिशन ऑफ स्टार ऑर प्लॅनेट. यस या ठिकाणी स्टार आहे किंवा प्लॅनेट आहे. आता या ठिकाणी जो अँगल तयार झाला ASB, इट इज कॉल्ड ॲज अ पॅरलॅक्स अँगल. हा जो अँगल आहे याला म्हणलं जातं पॅरलॅक्स अँगल. A to S distance is equal to D and B to S is also D. Because we have taken a S, that means a star on the perpendicular bisector of AB. AB चा जो परपॅन्डिक्युलर बायसेक्टर आहे त्याच्यावर आपण एस कन्सिडर करणार आहे. त्यामुळे याच्यापासून इथपर्यंत अंतर आणि याच्यापासून याचं अंतर सारखं आपण गृहीत धरलं आहे आणि हे डी. आणि थीटा हा जो अँगल आहे हा खूप लहान आहे आणि ह्या लहान अँगल असताना जॉमेट्रीचं मेथड आपल्याला माहिती आहे. अँगल थीटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय रेडियस. लेंथ ऑफ आर्क म्हणजे सी लेंथ ए टू बी, इट इज लेंथ ए बी डिवाइड बाय आर्क म्हणजे रेडियस म्हणजेच ए टू एस किंवा बी टू एस. दोन्हीपैकी एक घ्यायची म्हणून एक डी घेतला आणि हे डिस्टन्स आपलं जो डी होतं सो डी डिवाइड बाय डी. शिफ्ट दिस कॅपिटल डी टू द LHS and theta from LHS to the RHS, you get capital D is equal to
small d divided by theta. This theta is measured in radian and theta is known as a parallax angle. From this you get d, that is the distance of a star from a position A or distance of stars from position B. Still there are the measurement of a distance of a star. हे प्लॅनेटसाठी झालं. स्टारसाठी मात्र थोडंसं वेगळे मेथड वापरतो. हे जे डी आहे स्मॉल डी हा 2 अँगस्ट्रॉम युनिट घेतलं की आपल्याला स्टारचं डिस्टन्स मिळतं. हे प्लॅनेटसाठीचा वेगळा फॉर्म्युला आहे आणि स्टारसाठीचा थोडासा वेगळा आहे. ॲक्च्युअली हाच फॉर्म्युला आहे, फक्त हे स्मॉल डी जो आहे तो 2 अँगस्ट्रॉम युनिट या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. वी टेक 2 पोझिशन्स ऑन द सरफेस ऑफ आर ॲज 2 अँगस्ट्रॉम युनिट अपार्ट फ्रॉम इच अदर. म्हणजे स्मॉल डीचं अंतर 2 अँगस्ट्रॉम युनिट घेऊन हा फॉर्म्युला लिहिला आहे. त्याचा फॉर्म्युला हाच आहे. मेजरमेंट ऑफ साईज ऑफ अ प्लॅनेट. आता हे डिस्टन्स मोजतो, पण त्या प्लॅनेटची साईज काय आहे, त्याचं रेडियस किती आहे, डायमीटर किती आहे, तो कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी परत वेगळी मेथड कन्सिडर केली. अँग्युलर डायमीटर ऑफ अ प्लॅनेट. इट इज अँगल सबटेंडेड बाय द डायमीटर ऑफ प्लॅनेट ॲट एनी सिंगल पॉईंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे हा तुमचा प्लॅनेट आहे, त्याच्या डायमीटरने या सरफेसवर अर्थच्या सरफेसवर मी एखादा पॉईंट घेतला, त्याच्याशी किल्ला कोन जो असतो अल्फा, त्याला म्हणलं जातं अँग्युलर डायमीटर ऑफ अ प्लॅनेट. मग हीच कन्सेप्ट इथं वापरली, लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय रेडियस. मग तेच जर मी इथं वापरलं अल्फा म्हणजे आता डायमीटर ऑफ अ प्लॅनेट डिवाइड बाय रेडियस म्हणजेच डी. सो डी इज अ डायमीटर ऑफ अ प्लॅनेट. We use a telescope to see the 2 diametrically opposite points of the planets. प्लॅनेटचे diametrically opposite points पाहण्यासाठी आपण त्याचा वापर करू. Angle can be measured by changing the position of telescope. म्हणजे पहिल्यांदा टेलिस्कोप माझा या दिशेला होता, या ठिकाणच्या दिशेला असताना एक मार्किंग करून ठेवलं. मग टेलिस्कोप मी या एंडपासून इकडं नेला तर त्याची दिशा अशी होईल, त्याच्यामुळे जो काही कोन झाला तो मला मेजर करता येईल. म्हणजे अल्फा माहीत झाला. हे डिस्टन्स मी आधीच्या या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केलं, म्हणजे अल्फा आणि डी माहीत झाला तर हा स्मॉल डी डायमीटर ऑफ प्लॅनेट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता हे झाले लार्ज डिस्टन्सेस मेजर करण्यासाठीची पद्धत. मग स्मॉल डिस्टन्सेस कसे मेजर करायचे ते पाहूया. फॉर मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्स वी यूज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे जनरल मायक्रोस्कोप तुम्ही बायोलॉजी लॅबमध्ये वापरणार आहात, त्याच्यापेक्षा जरा हायर क्वालिटीचा, हायर प्रिसेशनचा, तुम्हाला पॉवरचा मायक्रोस्कोप भेटतो, त्याला म्हणलं जातं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्याचा स्टडी थोडाफार आपल्याला पुढं कुठंतरी येईल. टू मेजर द साईज ऑफ ॲटम ऑर मोलेक्युल. स्मॉल डिस्टन्सेस मेजर करायचं म्हणजे एक युनिट होतं आपल्याकडे सेंटीमीटर. पण सेंटीमीटर हे साधारणतः आपण डोळ्यांनी पाहू शकतो, पण काही डिस्टन्स ते आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग असे डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या युनिटची गरज पडते. स्मॉलर, सेंटीमीटरपेक्षाही लहान पाहिजे, त्याच्याऐवजी आपण मिलीमीटर वापरू शकतो, पण तेही कमी पडतं. पण मिलीमीटरपेक्षाही लहान पाहिजे तर मग हे 2 युनिट्स येतात. एकाला म्हणलं जातं फर्मी, दुसऱ्याला म्हणलं जातं अँगस्ट्रॉम. एक फर्मी म्हणजे 10⁻⁻15 मीटर, म्हणजे एका मीटरला तुम्हाला 1 डिवाइड बाय एकावर 15 शून्य एवढं बारीक ते डिस्टन्स. 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻10 मीटर. हे सगळ्यात लहान, त्याच्या तुलनेत थोडंसं मोठं आहे. नाव यू हॅव टू रिमेंबर दॅट 1 astronomical unit is 1.496 × 10⁻11 मीटर. हे मोठं डिस्टन्स आहे. पण अँगस्ट्रॉम 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻10 मीटर हे छोटं युनिट आहे. हे लार्जर आहे, हे स्मॉलर आहे. हे लांबच्या डिस्टन्स मोजण्यासाठी, स्मॉल साईज मोजण्यासाठी वापरतो. नाव वी से द मेजरमेंट ऑफ मास. Similar to the measurement of length, we have seen the larger unit
and smaller. Now for the measurement of mass, also there is a smaller units. Kilogram. Mass of shiny piece of platinum radium alloy kept in a special glass case at the International Bureau of Weights and Measurement. त्याला म्हटलं तर किलोग्राम. म्हणजे मास ऑफ शायनी पीस ऑफ प्लॅटिनम रेडियम ॲलोचा एक स्पेशल ग्लास केसमध्ये ठेवलं आहे, त्याचं जे वजन आहे त्यालाच 1 किलोग्राम म्हटलं. आता याचं आपल्याला जास्त काही गरज नाही. फॉर मेजरमेंट ऑफ अ स्मॉलर युनिट, म्हणजे आता ॲटमचं मास मला मोजायचं असेल, इलेक्ट्रॉनचं मास मोजायचं असेल, प्रोटॉनचं मास मोजायचं असेल, न्यूट्रॉनचं मास मोजायचं असेल तर किलोग्राम हे चालत. किलोग्रामपेक्षा लहान आहे आपल्याकडे ग्रॅम, तेही या ठिकाणी चालू शकत नाही. मिलीग्रॅम आपण सोन्यासाठी वापरतो, तेही इथं चालत नाही. मग त्याहीपेक्षा बारीक युनिट मला पाहिजे होतं आणि त्याला म्हटलं जातं ॲटॉमिक मास युनिट. So one atomic mass is nothing but 1/12 mass of an unexcited atom. C12 is called as atomic mass unit. म्हणजे कार्बन पार्टिकलचा अनएक्सायटेड स्टेटमध्ये असताना जे मास आहे त्याचं 1/12 घेतला की त्याला म्हटलं जातं 1 atomic mass unit. In terms of a kg, it can be written as 1.66 into 10⁻⁻12 kg. म्हणजे इतकं बारीक आहे बघा किलोचं. म्हणजे हे 1.66ला भागायचं आहे कशाने, तर एकावर 12 शून्य, तेवढं बारीक मेजरमेंट मासचं युनिट आहे, त्याला म्हणलं जातं ॲटॉमिक मास युनिट. लास्ट, मेजरमेंट ऑफ टाईम. मीन सोलार डे, that is 24 hours. It can be converted into minutes. 24 into 60 minutes, it can be converted into second. So 24 into 60 into 60 second. म्हणजे दिवसाचं आपण मिनटामध्ये, दिवसा तासाचं मिनटामध्ये रूपांतर करू शकतो, मिनटाचं सेकंदामध्ये करू शकतो. मग आता 1 सेकंद म्हणजे काय, 1 सेकंद. आता जे RHS होतं ते मी शिफ्ट केलं LHSला. सो 1/24 into 60 into 60 ऑफ मीन सोलार डे. मीन सोलार डे म्हणजेच दिवसाचे तास. याचं घेतलं त्याला मला जे मिळतं त्याला म्हटलं जातं 1 सेकंड. नाव वी यूज सीसियम ॲटॉमिक क्लॉक. इट इज बेस्ड ऑन पिरियॉडिक व्हायब्रेशन प्रोड्यूस इन सीसियम ॲटम. आता याचं आपल्याला जास्त काही गरज नाही, हे थोडक्यात आपल्याला महत्त्वाचं होतं तेवढं पाहिलं. तसं त्याच्यावर जनरली क्वेश्चन्स तुम्हाला खूप कमी येईल. आपल्याला जे लागणार आहे ते यातील फक्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे 1 AMU इज इक्वल टू हाऊ मच किलोग्राम. हा काही वेळेला तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये लागणारा पार्ट आहे. 1.6 into 10⁻⁻12 kg. आणि फिजिक्समध्ये आपल्याला जे लागेल ते मुख्यतः लागणार आहे ते म्हणजे 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10⁻12 मीटर. हे मात्र आपल्याला बऱ्याच वेळेला लागणार आहे, एवढं एकच रिमेंबर ठेवा. कधी कधी एखाद्या वेळेला हे लागेल, पण याची शक्यता खूप कमी आहे, रेअर आहे. लार्ज डिस्टन्ससाठीचं मेजरमेंट फिजिक्समध्ये 11वी आणि 12वीला आपण करणार नाही. त्यामुळं 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची आपल्याला तशी गरजच पडणार. मुख्य गरज एवढंच लक्षात ठेवा, 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻10 मीटर. This is about the initial part of this lesson. Now we start main part of this lesson called as dimension or dimensional analysis that we start tomorrow. घरी रहा, सुरक्षित रहा आणि फिजिक्सचा अभ्यास करा.